नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो गेल्या 5 ते 4 महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये घर करून बसला आहे। तो प्रश्न म्हणजे आमच्या हक्काचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेवटी आमच्या खात्यावरती कधी येणार। शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबर महिना संपला, जानेवारी आणि फेब्रुवारी सुद्धा उलटून गेला, पण अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही। खरं तर साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। आता नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर संपला, जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना सुरू झाला असून अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता सुरुवातीला तांत्रिक अडचणी सांगितल्या गेल्या, त्यानंतर निवडणुकींची धामधूम आली, पण आता तर सरकारने उत्तर देणं देखील बंद केलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का झाला, तर यावरती सरकारने असं सांगितलं होतं की काही तांत्रिक अडचणींमुळे आणि निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होण्यास उशीर झाला असं सांगण्यामध्ये आलं होतं। पण सध्या जर बघायला गेलं तर सरकारने यावरती उत्तर देणं देखील बंद केलं आहे। पण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हप्ता वाटप करण्यासाठी नक्की अडचण कुठे आहे, सरकार या विषयावरती गप्प का आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातून शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये काय पडणार। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून शेतकरी बांधवांसाठी सरकार नेमकी कोणते निर्णय घेणार याबद्दलची देखील सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची देखील तुम्हाला सविस्तर माहिती आता बघायला मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील आतुरतेने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। नेमका हप्ता कधी जमा होणार, पैसे नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की आपण यामध्ये जे काय माहिती बघणार आहोत ती तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की सेट करा। त्याचबरोबर व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे देखील तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी हा प्रवास नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाला होता। आता नोव्हेंबर महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं वाटत होतं। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता येणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु साधारणतः 4 ते 5 महिने झाले तरी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता वितरित करण्याचा असा प्रवास सुरू झालेला होता। प्रशासनाकडून असं सांगण्यामध्ये आलं होतं प्रक्रिया सुरू आहे, पण महिने उलटले तरी प्रक्रियाचं चक्र काही पूर्ण होईना।
आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जो हप्ता वितरित करायचा होता तर तो अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला नाही. नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना संपला, जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील संपला आणि आता मार्च महिना शेतकरी बांधवांनो सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. यामुळे शेतकरी बांधवांनी राज्य सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक काळ असा होता, कृषी विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जायची. कधी पोर्टल अपडेट होत आहे, कधी डेटा अपडेट मॅच होत नाही, तर कधी निधीची तरतूद केली जात आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की सरकारनं या विषयावरती बोलणंच टाळलं आहे. म्हणजेच सरकार आधी देखील काय करायचं तर काही कारणं देत असायचं. या कारणामुळे हप्ता जमा झाला नाही, त्या कारणामुळे हप्ता जमा झाला नाही, असं सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की सांगण्यामध्ये येत होतं. परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकारने नमो शेतकरी योजनेविषयी बोलणंच टाळलं आहे. शेतकरी मात्र दररोज आपले बँक खाते चेक करतात की नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले का, आणि खिशात फक्त निराशाच प्राप्त होते. असं आता सोशल मीडियावरती तुम्ही अनेक काही म्हणजेच की व्हिडिओ पाहत असाल की दररोज काही ना काही अशा बातम्या ट्रेंडला येत आहेत की ज्यामध्ये शेतकरी बांधवांना असं सांगण्यामध्ये येत आहे की आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, काल नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला. म्हणजेच की काही खोट्या बातम्या आपल्याला दररोज पाहायला मिळत आहेत आणि शेतकरी बांधव त्या बातम्यावरती विश्वास ठेवून शेतकरी बांधवांना असं वाटतं की आज तरी पैसे खात्यावरती जमा झाले असतील आणि या आशेने शेतकरी बांधव दररोज बँकेकडे जात आहेत, चक्रा मारत आहेत, बँक खाते चेक करत आहेत. चेक केल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो. अशी सध्याची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. परंतु आता सरकारने शेतकरी बांधवांकडे लक्ष देणे सुरुवात केलेली आहे. आता शेतकरी बांधवांना लवकरच नमो आणि पीएमच्या हप्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा एकत्रपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आता राज्य सरकारने 3 टप्प्यामध्ये म्हणजेच की निधी वितरणाची तरतूद केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे. म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे. आज या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे. जर का या टप्प्यामधील जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता चला सविस्तरपणे आपण जिल्ह्यांची यादी पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी राज्य सरकारने तुम्हाला काही कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत. जर का तुम्ही हे कामे अपूर्ण ठेवले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो तुम्ही हे कामे पूर्ण करावीत. तर चला आता नंबर 1 वरती तुम्हाला काम करण्याचं सांगण्यामध्ये आलेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे, अजून बऱ्याच काही शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाहीये, त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी. त्यानंतर दुसरं काम सांगण्यामध्ये आलेलं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जर का तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तरी देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही. त्यामुळे आधार कार्ड सुद्धा बँक खात्याशी लवकरात लवकर पूर्ण करावे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल, या 12 जिल्ह्यामध्ये आज पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 2+2 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती देखील जमा होतील. तर आता जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, तर आता ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. कोल्हापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल तर तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान
योजनेचा 22वा हप्ता असे एकत्रपणे 4,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाणार आहेत. त्यानंतर लातूर मधील जर शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे दोन हप्त्यांचा लाभ एकत्रपणे दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर नाशिक मधील जर शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या तालुक्यामध्ये नेमके नमो हप्ता कधी जमा होणार, पीएम हप्ता कधी जमा होणार, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे 2 हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जालना मधील जर शेतकरी असाल, जालना मध्ये कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेती करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही प्रतीक्षा नंदुरबार मधील सर्व शेतकरी बांधवांची संपलेली आहे. नंदुरबार मध्ये सुद्धा एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2 योजनांच्या 2 हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2 योजनांच्या 2 हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता 2 योजनांच्या 2 हप्त्यांचा म्हणजेच की राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून एकत्रपणे तुमच्या देखील खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यानंतर गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.